नमस्कार. विकसित भारत अंतर्गत आमच्या टीमचा हा प्रोजेक्ट आहे. आमचा प्रोजेक्ट व्होकल फॉर लोकल या थीमवर आधारित असून शाळेतील विद्यार्थ्यांना गणिताचे अध्ययन करणे सोपे जावे म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट सादर करीत आहे. आमच्या प्रोजेक्टचे नाव जिओ बोर्ड असून भूमितीय संकल्पना स्पष्ट करणे हा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये विविध प्रकारच्या त्रिकोण, चौकोन, वर्तुळ संकल्पना स्पष्ट करता येतात. या प्रोजेक्टची एकूण किंमत 90 रुपये एवढी असून हाताळायला सोपे जाते. हा जिओ बोर्ड, हा मोठा वर्तुळ, हे जीवा, हे त्रिज्या आणि हे व्यास, हा काटकोन त्रिकोण, हा त्रिकोण. हा प्रोजेक्ट कमी किमतीमध्ये तयार करून शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येते. यामध्ये विविध प्रकारचे प्रमेय, संपूर्ण भूमिती संकल्पना स्पष्ट होतात. प्रोजेक्टला लागणारे साहित्य: फायबर शीट, टाचण्या, रबर, स्केच पेन. हा समभुज चौकोन आणि हे चौरस. वर्तुळ संकल्पना: यामध्ये त्रिज्या, व्यास, जीवा, स्पर्शिका, छेदिका आणि विविध प्रमेय समजून सांगता येतात. हा त्रिज्या, हा व्यास, हा छेदिका. हा आहे जिओ बोर्ड. हा जिओ बोर्ड कसा तयार केला तो आता आपण बघू. ही आहे फायबर शीट, या आहे 2 प्लास्टिकच्या स्ट्रीप. या स्ट्रीप टाकाऊ आहे आणि आपण या फ्रेमसाठी उपयोगात आणलेल्या आहे. हे आहे रबर बँड, या आहे टाचण्या आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ना छोटे छोटे 1-1 सेंटीमीटरचे चौरस आहे. आता काय झालं आहे, या 1-1 सेंटीमीटरच्या चौरसला मिळून मोठा 30 बाय 30चा चौरस झालेला आहे. आता याचा उपयोग असा होतो की आपण या टाचण्या कुठेही घेतल्या आणि त्यात आकृती घेतली त्याची, तर ती त्या टाचण्यांमुळे ती जी आकृती आहे ती एकदम परफेक्ट मिळते. का? कारण हे 1-1 सेंटीमीटरचे सगळे चौरस असल्यामुळे. हा जिओ बोर्ड जर आपण तसा स्वतः तयार करायला गेलं तर 70 ते 80 रुपयापर्यंत होऊ शकतो. त्यानंतर ही आहे वर्तुळ संकल्पना. हा आहे प्लायवूडचा गोल जो कापून आणलेला आहे. या 2 स्ट्रीप आहे. हा प्लायवूडचा गोल मार्केटमध्ये 20 रुपयांमध्ये मिळू शकते. या स्ट्रीप 10 रुपयांमध्ये मिळतात. आणि या स्ट्रीप तुम्हाला या वर्तुळावर पूर्ण संकल्पना वर्तुळाच्या तुम्हाला दाखवता येते या स्ट्रीपमुळे. एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे वर्तुळाचा परिघ कसा दाखवायचा, तो आपण प्रॅक्टिकली कसा दाखवू शकतो तो पाहू. ही एक दोरी आहे. या दोरीने आपण या वर्तुळाला पूर्ण कव्हर करू. या पूर्ण प्लायवूडच्या वर्तुळाला कव्हर करू आणि हा इथे एवढा घेतला. आणि आता मी प्रॅक्टिकली हा परिघ कसा आहे, किती सेंटीमीटरमध्ये आहे, कसा माप घेता येईल आपल्याला ते आपण माप आज हे हे प्रॅक्टिकली एवढा या वर्तुळाचा परिघ आहे.